25 कोटी न भेटल्यामुळे एचएनटी भेटत नाही, नंतर रिपेअर मेंटेनन्स प्रॉपर होत नाही, कारखाना चांगला चालत नाही, रिकव्हरी बसत नाही, अशा अडचणी कारखान्याला दिवसेंदिवस येतात. मग तोच कारखानदार इतर बाजारपेठेतून 3 रुपये 4 रुपये टक्क्याने पैसे काढून मॉलिसेसवर लवकर मॉलिसेस विकून आणि हे पैसे देण्याचा प्रयत्न करतो. पण हे 60% कधीच बसत नाही. ह्या वर्षीचे पैसे पुढच्या वर्षी त्या पुढच्या वर्षी असं कर्ज वाढत जातं. 200 ते 400 कोटी कर्ज होतं. शेतकऱ्यांना पैसे भेटले नाही, त्या ज्या कारखान्याचा आहे त्याला पण पैसे भेटले नाही. अशा पद्धतीने जे व्यापारी आहेत तेच पैसे कमवून जातात बाबा. आणि गुजर मारवाडी जसे बोलले ते पैसे लावतात कारखान्यात तुमच्या 2-3 महिन्यासाठी आणि डबल टेबल पैसे कमवून जातात. पैसे चुकत नाही कोणाचे देणे. त्यामुळे माझी जास्त बोलता येत नाही मला, पण 2-3 गोष्टी मला शेतकऱ्यांना सांगायची. जवळच्या शेतकऱ्यांनी ऊस आपल्या भागात दिला पाहिजे. कारण की हा कारखाना जरी बाबांना आम्ही चालवत असलो किंवा रविराजन आम्ही चालवत असलो तरी ऊस तुम्ही देण्याची विनंती आम्ही ओंकार ग्रुपतर्फे करतो. 1 वर्ष तुम्ही ऊस देऊन पहा, आमचे व्यवहार पहा सगळ्यांचे. तुम्हाला जर या वर्षी व्यवहार आवडले नाही, आमच्यात काही चूक झाली तर तुम्ही 100% पुढच्या वर्षी ऊस आम्हाला देऊ नका. म्हणजे डायरेक्ट मी आज जाहीर करतो. पण तुम्ही आमचा प्लॅन असा असतो की वजन काटा आमचा सगळ्यात प्रामाणिक प्रयत्न असतो. वजन काटा तुम्ही रोज वजन काटा कोणत्याही वजन काट्यावरून करू नका आणि आमच्या कारखान्याला ऊस घाला. कुठेही तफावत तुम्हाला त्या काट्यामध्ये जाणवणार नाही. आणि दराबाबत सांगता तर जिल्ह्यात उच्चांकी दर हा आमचा प्रत्येक जिल्ह्यात आम्ही देतो. त्यामुळे सांगली असो, सातारा असो किंवा कोल्हापूर असो, उच्चांकी दर हा ह्या जिल्ह्यातील सांगलीतील हा ओंकार ग्रुपचा 100% रायगावचा राहील ही मी तुम्हाला ग्वाही देतो. त्यामुळे दराबद्दल कोणी शंका मनात ही करायची नाही. पण बाबा जसं सांगितलं 13ची रिकव्हरी बसली पाहिजे. कारण की तो कोजन नाहीये आणि डिस्लरी पण नाही. तर आपल्याला 1 वर्ष जोपर्यंत डिस्लरी होत नाही तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जवळचा ऊस म्हणजे एचएनटी 100 रुपये जर कमी झालं तेच आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचं. नाहीतर 100 किलोमीटर 80 किलोमीटर ऊस जर आणला तर त्याची एचएनटी वाढली तर तोच कॉस्टिंग वाढल्यामुळे आम्हाला ते दरामध्ये थोडंसं आम्हाला तोटा होऊन यावरती. तरी माझी सर्व शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे की बाबांनी ज्या पद्धतीने हा कारखाना उभा केला आहे आणि इतक्या वर्ष तुम्ही बाबांना साथ देतात, तसेच बाबा रविराज आम्ही आमचा ओंकार असो अशा पद्धतीने तुम्ही इथून पुढे सर्व साथ देऊ. बाजाराची चिंता कोणी करू नये, पेमेंटची चिंता कोणी करू नये. या आणि पैसा हा इथूनच कमवला जाईल आणि तुम्हाला दिला जाईल. आम्ही काय आमच्या घरातलं काही टाकणार नाही. पण ही बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे, कशा पद्धतीने करायचं हे थोडंसं आम्हाला टॅक्टिक आलेलं आहे. आणि कारखानदारी एकत्र असल्यामुळे आमचा मॅनेजमेंट कॉस्ट कमी आहे, आम्हाला सेल कमी आहे, परचेस आमचं कमी आहे, आमचे पगार कमी आहेत. सगळ्या गोष्टीचं आम्ही कॉस्टिंग करून जे जे वाचल ते पहिले शेतकऱ्याला देतोय.